नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुमच्या घरामध्ये ज्या वस्तू निरुपयोगी असतात, निरुपयोगी म्हणा, तुचकामी म्हणा, बिघडलेल्या असतात, तर अशा वस्तूंना आपण एकतर कोपऱ्यात टाकून देतो, मी त्यांचा वापर करणं बंद करून देतो, किंवा त्यांची उपयुक्तता कमी झालेली असते, संपलेली असते, बिघडलेल्या, तुचकामी म्हणून बाजूला टाकून देतो, किंवा मग अशा वस्तू आपण बाहेर फेकून देतो. आणि त्या वस्तू जर थोड्या किमती असतील, म्हणजे त्याच्यामध्ये जर काही धातू असेल, विक्री करण्यायोग्य अशा काही त्याच्यात अजूनही पात्रता शिल्लक असतील, तर त्या गोष्टी भंगारवाल्याला विकून टाकतो. थोडक्यात काय म्हणजे भंगारमध्ये काढतो, किंवा मोडीत काढणं म्हणतात ना ज्याला, अशा वस्तू मोडीत काढतो. तर राजकारणात देखील असंच होत असतं. राजकारण देखील एखाद्या पक्षाला जेव्हा आपला नेता, आपल्या पक्षातला नेता निरुपयोगी वाटायला लागतो, कुचकामी वाटायला लागतो, तेव्हा त्याला मोडीत काढलं जातं. वेगवेगळी पद्धत आहे प्रत्येक पक्षाची. भारतीय जनता पार्टीचे भंगार म्हणजे भारतीय जनता पार्टीसाठी जे कुचकामी ठरलेत, किंवा आता त्यांची काम करण्याची शक्ती उरलेली नाहीये, पक्षाची ध्येय धोरणे योग्य पद्धतीने राबवण्यासाठी ते आता कामाचे नाहीत, अशा लोकांना एक प्रकारे बाजूला टाकलं जातं. काँग्रेसचा वेगळा पावित्रा आहे याच्यामध्ये. काँग्रेस अशा लोकांना सरळ कारवाई करतात, काहीतरी त्यांच्यावर काहीतरी पक्षभंगाचे, शिस्तभंगाचे आरोप करून कारवाई केली जाते, आणि त्या नावाखाली त्यांना पक्षातून बाहेर काढून टाकलं जातं, बंदी घातली जाते, किंवा मग अशा लोकांना सरळ काही वर्षे पक्षापासून दूर ठेवलं जातं. तर भारतीय जनता पार्टी ही अतिशय शिस्तबद्ध पार्टी आहे. हा शिस्तबद्ध याच्याकरता कारण इथं घराणेशाही नाही. इथं कोणीही एखाद्या घराण्यातलाच माणूस प्रमुख आहे असं नसतं. तर प्रत्येक वेळी निवडणुका होत असतात, अध्यक्ष बदलत असतात, आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये मुख्यमंत्री कोण असतील हे देखील पक्ष ठरवत असतो, ती व्यक्ती ठरवत नसते. आणि हे स्वाभाविक आहे की पक्षानेच ठरवलं पाहिजे. त्या व्यक्तीने किंवा एखाद्या विशिष्ट घराण्याची आहे म्हणून तिला मान सन्मान मिळाला पाहिजे, तिला विशिष्ट पद मिळालं पाहिजे, हे असं भारतीय जनता पार्टीमध्ये काही नसतं. भारतीय जनता पार्टीने अनेक नेते असे मोडीत काढलेले. तुम्हाला शत्रुघ्न सिन्हा हे नाव आठवत असेल. शत्रुघ्न सिन्हा आता कुठे आहेत? त्यांची परवड सुरू आहे, या पक्षातून त्या पक्षात असं सुरू आहे त्यांचं. नवज्योत सिंग सिद्धू हे नाव आठवत असेल. हे एकेकाळी भारतीय जनता पार्टीमध्ये योग्य काम केलेले, गाजवलेले नेते, पण काळापरत्वे कालमानानुसार त्यांच्या वैचारिकतेत काहीतरी बिघाड झाला असं म्हणूयात, आणि भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणे राबवण्यासाठी ते योग्य राहिले नाहीत, आणि म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, म्हणजे साईडला ठेवले जातात. आपण जशी घरातली भंगार वस्तू बाजूला ठेवून देतो आणि तिचा वापर टाळतो, तसेच एक नेते जे भारतीय जनता पार्टीचा भंगार आहे, होय भारतीय जनता पार्टी मधलं भंगार, जे साईडला टाकून दिलं होतं, मात्र ते शरद पवार यांच्यासाठी अंगार ठरलंय, म्हणजे हत्यार. शरद पवार यांचा हत्यार. तरी ते कोण आहे त्याचा तुम्हाला अंदाज आला असेल, पण तरी आता मराठा आरक्षणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सांगणं भाग आहे, त्या नेत्यांचा उल्लेख करणं भाग आहे. आरक्षण आता 2 जानेवारीपर्यंत मुदत मिळालेली, मराठा आरक्षण मिळालं पाहिजे असं अल्टिमेटम दिलंय, आणि त्यानंतर पुन्हा एकदा आंदोलन उग्र होईल असे देखील संकेत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीला लवकर उतार पडो, ते लवकर बरे होत अशी प्रार्थना. ते सध्या आजारी आहेत, कारण सुमारे 9 दिवस उपोषण केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावलेली आहे. आरक्षणाचा मुद्दा जरी पुढे गेलाय आता 2 जानेवारीपर्यंत, तोपर्यंत सरकारने आश्वासन दिले, आम्ही करणार आहोत, आरक्षण नक्कीच मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांनी ग्वाही दिलेली आहे, शपथ घेतली आहे. पण तरी देखील आरक्षणाच्या मुद्द्यावरून
पवार साहेबांना राजकारण पेटतं ठेवायचं आणि त्यांच्याकडे एक भारतीय जनता पार्टीमधले भंगार नेते ज्यांनी खरं तर आता संन्यास घ्यायला हवा, घरी बसायला हवं, जे 2009 ते 1990 पासून ते आमदार आहेत. 19 पर्यंत 2019 90 ते 19 इतके वर्ष आमदार आहेत. आणि स्वाभाविक वय झालंय, घरी बसायला पाहिजे. त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत आणि त्या आरोपांमुळे त्यांना बाजूला ठेवलं गेलंय राजकारणातून, भारतीय जनता पार्टीकडून. आणि असे नेते राष्ट्रवादीला आवडतात. एकनाथराव खडसे. तर ते आरक्षणाची आता मुदत मिळाली आहे, तरी आरक्षण मिळण्यामधल्या प्रमुख अडचणी काय, म्हणून त्यांनी फडणवीस आणि गिरीश महाजन यांचा उल्लेख केलाय. स्वाभाविक आहे, म्हणजे आरक्षण मिळो की न मिळो, व्यक्तिगत शत्रुत्व एकनाथ खडसे यांचं फडणवीस यांच्याशी आहेच. कारण ज्यावेळी 2014ची निवडणूक झाली आणि 2014 ते 19 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्या काळामध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री होते. तेव्हाच त्यांच्यावर आरोप झाले, मग त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. खरं तर त्यावेळी SITने क्लीन चिट देखील दिली होती त्यांना, पण नंतर पुन्हा ते प्रकरण पुढे आलेलं आहे. तर असे एकनाथ खडसे सातत्याने मुख्यमंत्री बनू शकलो नाही याची खंत मनात बाळगून आहेत. खरं तर मी सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये हे सगळं वरिष्ठ नेते ठरवत असतात, पण त्यांचा राग देवेंद्र फडणवीसवर आहे आणि ते नेहमीच माझ्याकडे CD आहे, माझ्याकडे हे आहे, पुरावे आहेत फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे, कारभाराचे, त्यांनी माझ्यावर कसा राग धरला होता, मला मुद्दाम कसं बाजूला केलं, हे आरोप करत असतात. आता आरक्षणाच्या निमित्ताने देखील त्यांचा खडखडाट सुरू झालाय. खरं तर अनेक वर्ष आमदारपद उपभोगलंय, घराण्यात अनेक वर्ष सत्ता आहे. मुक्ताईनगरमध्ये भरपूर माया जमवलेली आहे. त्यांच्या सुनबाई रक्षाताई खडसे अजूनही खासदार आहेत भारतीय जनता पार्टीच्या. हे भंगार भाजपमधलं आता राष्ट्रवादीच्या बाजूने काम करतंय. खरं तर राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केला भारतीय जनता पार्टी सोडून. त्यावेळी आशा होती की 2019ला जे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा त्यांना एखादं मंत्रिपद मिळेल, पण ते नाही मिळालं त्यांना. आणि आता उगाचच आपण दुर्लक्षित आहोत हे त्यांना माहिती आहे, म्हणून काहीतरी महत्वाचं बोलतोय असं आव्हानायचं. आणि फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळेच मराठा आरक्षण मिळू शकले नाही किंवा आरक्षण न मिळण्यासाठी हे प्रयत्न करतायत असे फालतूचे आरोप करणं सुरू आहे. याआधी त्यांनी इतरही नेत्यांना भारतीय जनता पार्टीमधून फोडण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात ते शरद पवारांच्या तर्फे तो प्रयत्न केला की नाही माहित नाही, पण तोही प्रयत्न त्यांनी केलेला आहे. पंकजाताई मुंडे यांना भारतीय जनता पार्टीमधून बाहेर पडण्यासाठी फूस लावणे हा देखील उद्योग ते करत असतात अधूनमधून. तर असे भारतीय जनता पार्टीमधले भंगार जे बाजूला टाकून दिलं होतं ते आता शरद पवार यांच्यासाठी अंगार बनतंय का? बसा हो खडसे साहेब, तुम्ही आराम करा. तुम्ही फडणवीसांना राजकीय सल्ला घ्या, राजकीय संन्यास घ्या असा सल्ला देताय, पण मला तरी वाटतं तुमचं चालणं, तुमची बॉडी लँग्वेज जेव्हा जेव्हा मीडियावर दाखवतात तेव्हा हेच वाटतं की आता यांनी विश्रांती घ्यावी, आराम करावा. पण म्हणतात ना, राजकारणाची नशा असते, एक प्रकारची व्यसनच आहे. आणि ते व्यसन, सत्तेचं व्यसन, असं घरात स्वस्त बसू देत नाही. आणि मग काहीतरी फुटकळ आरोप, काहीतरी फालतू पद्धतीची टीका, ज्याला काही अर्थ नाही, अशी करत राहायची. बघूयात खडसे साहेबांना आता येत्या विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळतं का ते महाविकास आघाडीकडून, किंवा लोकसभेच्या निवडणुकीत मिळतं का ते. नाहीतर मग त्यांनी सरळ सरळ घरी बसावं असा माझा सल्ला आहे, असं सर्वसामान्य माणसाला वाटतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमन मॅनसह. धन्यवाद.